मंडळी, निराशेचं हलाहल दूर करून मनोरंजनाचं समुद्र मंथन करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन. मंडळी, आज मामीला कळणार आहे मामाचं एक रहस्य. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचा जंगी सामना अनुभवण्यासाठी, ज्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या यंग ब्रिगेडला. आता पळ, आता कुठे पळायचे पळ. जावय बापू, आज दिवस बरोबर काय कुत्र्या बरोबरच खेळणार आहे. हो मामी, हो कुत्रा नका बोलू, बबडी नाव आहे ना त्याचं. बघितलंस प्रिया, असं होतंय आता बघ ना. आणला तेव्हा हा कशाला या घरात, हा ह्याला नको, ह्याला घेऊन जा बाहेर. आणि आता कुत्रा म्हणलं तर त्रास होतोय का माणसाला. बबडीचा जा 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 जा. अरे परत टाक. ओ बबडी बबडी, इकडे इकडे इकडे. अरे मी याला, अरे पहिल्यांदाच आलास, एवढा जीव नको काढूस. अगं माझी सोंटडी, माझी बुंगड कोणती माझी. अगं प्रिया, काय प्राण्यांचं असंच असतं ग. बघ ना ग. एकदा लळा लागला ना का मग तो लागतोच. माझी पिल्लू बस स्टॉपवर उभी होते एकदा, एवढीच होता ना पिल्लू, पायाजवळ घुटमळत होता. भूक लागली होती ग, म्हणून बिस्किट पुढं केलं. जगाला असं वाटलंच नव्हतं, 1-2 शेड्यूल मध्ये जाईल असं वाटत होता. माझी गोंडी खरंच ग बाय, काय ग चिवट धरून राहिला एकदम. काय ग, तुला सांगते, आमच्या समोरची ती तामणकर बाई आहे ना, मॅड ह्याच्यासाठी. मॅड मॅड बघितलं, तामणकरणीचं नाव काढलं, आवाज बघ कसा बदलला तो. ये बबडी, ती बघ तामणकरीन आली बघ. नाही आले बबडी लब्बाड. माझी गुंडी. नाही बाबू, दत्तू आहे आपला, दत्तू आहे. मामी त्रास देते. काय त्रास देत, दत्त्याचा आणि त्याचं पटत नाही ना. तुला सांगते, काहीतरी खोडा काढत असेल हा. नाही बबडी आता इथेच राहणार. इथेच राहणार म्हणे. आणि करणार कोण त्याचं? माणसाच्या बाळांपेक्षा जास्त सांभाळायला लागतं, माहितीये ना. मग ठीक आहे, मी करेन त्याचं, मी घेतो त्याची जबाबदारी. हो का? हो ना बबडी, बघ हो बोलते हो. बबडी भूक लागली, भूक लागली, भूक द्यायचा, त्याला खायला घेऊन यायचा काहीतरी. जबाबदारी घेतलीस ना, जा खायला घाल आता, जा. एवढं शब्दात पकडशील, मी घेऊन येतो, चल. ए बा, नको नको नको, मी जाते, मी करते काय. नाही, मी जाते काय. अगं नको, तो पसारा करल. ओय बाप, चल चल. अग माझी गोंडी गती, माझी माझी गुंडडा. शुला आली. चला चला, कुठं करणार? नाही, कुठे शिकवलं कुठं आहे? बाथरूम कुठं आहे? आतमध्ये आहे, चल आतमध्ये. हा चला चला. मारत जाऊ नकोस ग. नाही ग, यांना शिकवायला लागतं, नाही तर घरभर निस्ता पसारा करतात. बरं, हा लवकर शिकला. दत्तू 4 वर्षाचा होईपर्यंत गाद्या ओल्या करत होता. आता नाही ना रे. पण प्रिया, काय पण बोल, हा बबडी घरात आल्यापासून ना एकदम भारी वाटतं. हो ना. ते काय बोलतात ना, ॲनिमल थेरपी वगैरे, त्याच्याशी खेळलं ना की असं रिलॅक्स वाटतं, माहिती आहे एकदम. मामा भाता माझा भाचा. मामा माझा भाचा. कशाला आला हे मामा, कसा आलास? कसा आलो? हा आयला. ए पम्या, असा आलो. भाता भाचा. मामा नमस्कार. सुन बाई सुन. किती वेळा सांगितलंय, बाई माणसानं कोणी समोर येऊ दे, वाकायचं नाही, अजिबात नाही वाकायचा. बसा ना. बस. अरे वा, पत्र्याची खुर्ची बदलली वाटतं. वा वा वा. अरे सोबत आणली ती, कुठे गेली? कोण आणली? शिवाली आली होती ना. तिचं काय आहे, ती लिफ्ट बघितलं ना की ती कावरी होते, वर खाली जाते ना, त्याच्याबरोबर खेळत बसली असेल. ए शिवाली बेटा, ये घरात. अरे
अय्या पम्या दादा अरे हो अरे हो ए, थांब 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 अरे, ए, ए. वहिनी ये तू येताना घाटातून आलीस वाटतं डायरेक्ट. पम्या दादा चॉकलेट दे चॉकलेट नाही आहे आता. 50 रुपये दे अरे बापरे 50 रुपयाची लहान मुलगी आज. वहिनी तू पण दे 50 रुपये दिले ना आता दादांनी. हा दोघांचे आहेत ते. कंजूसच आहेस किती झाले 50च झाले ए मजा नाही ए. आ, नाही मामा म्हटलं असे अचानक कसे काय आलात तुम्ही? मी अचानकच येतो. अचानक येतो अचानक जातो मग परत अचानक येतो मग अचानक गायबच होतो. माझा सगळा ऋतू नसतो. मला वाटेल तो माझा ऋतू. कधी उन्हाळा कधी पावसाळा. अय्या तात हं. पावसाळा ओ. पण आपण तर छत्री आणलीच नाही पाऊस पडलो आणि भिजलो तर हा, बेटा आता आपण घरात आहे ना आता कसं भिजणार. अय्या हो या वय. मामा अरे मग तू आलायस इथे म्हणजे काय असं काम वगैरे होतं का? हिला दाखवायचे आपल्या शिवालीला दाखवायचे डॉक्टरला. काय? हा मामा हिच्या लहानपणापासून आम्ही तुला हेच सांगत होतो हिला डॉक्टरला दाखव. बरं केलंस एकदा काय ते डॉक्टरला दाखवून घे. नाही पम्या अरे हिला दाखवायचे डॉक्टरला म्हणजे डॉक्टर मुलाचं स्थळ आलं हिला. या हा हिला? हिला डॉक्टर मुलाला दाखवायचंय. बापरे हिला स्थळ आलं. मग आता मोठी झाली शिवाली. छत्र्यांनी पाऊस ह्याच्यातली काय गोंधळते पण मोठी झाली. थोडा गोंधळ होतो पण मोठी झाली. वा, वा, वा. ते इकडचेच आहेत. अच्छा नवऱ्या मुलाकडली माणसं इकडचीच आहेत. मग त्यांना गावाला कशाला बोलवा. मी म्हणलं उगाच कशाला त्यांना त्रास. आम्ही येतो ना तिकडे तुमचा भाषा तिकडेच राहतो. हा. म्हटलं मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम पण होईल आच्याला भेटणं पण होईल आणि सुनबाईला भेटणं पण होईल. इथे कार्यक्रम हा इथं कार्यक्रम आहे. प्रिया, अगं चायची गालणी कुठं घावत नाही ए बघा हा? इकडे हा. इकडे या इथं काय करते. हा इथं काय करतोय? मी म्हणतो पम्या ही इथं काय करते. प्रिया हा इथं काय करतोय? हे माझ्या भाच्याचं घर आहे. मी माझ्या भाच्याच्या घरात उभा आहे. मी काय धर्मशाळेत उभी नाही. माझ्या पण भाचीचं घर आहे. मी तिथं उभी आहे. ए काय करणार आहेस? थांब. काय करणार आहेस? लागलाम. मागं राहायचं माझ्या अंगावर चालून यायचं ना आधी मला सांगून ठेवते. तुझ्याशी बोलायची अजिबात इच्छा दखल ना. मला लय हौस नाही तुझ्याबरोबर बोलायची. उगाच आरडाओरडा करू नको. आवाज खाली करायचा. आवाज खाली कर. खाली नाही तर अंगावर येईन तुझा सांगतो. थांबा थांबा. थांबा. ए शिवाली हा दत्तू तू आलीस ना की असं वाटतं दिवाळी सुरू झाली. मामी 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 का मारताय त्याला. तो तर मला फक्त असं म्हणतोय ना की तू आल्यावर दिवाळी आल्यासारखं वाटतं. दत्तू चल फटाके फोडू. तुला किती वेळा सांगितलंय तो लहान नाही आहे मोठा झालाय तो. त्याच्या बाजूला उभा राहायचं ना अजिबात. थांब ना त्याच्यापासून. लांब कशाला रोग लागलाय त्याला? ओ त्याला रोग लागलाय. ए दिवाळी आले काय ये इकडं. अरे ये मी नाही ये ना दिवाळी साजरी करू इकडे. तुला उंच उडणारा पाऊस दाखवतो ये. याला काय बोलतोय मग? एक मिनिट. ए, काय बोलला ह्यो? ए, दिवाळी पण सांभाळून बोलायला सांग याला. हो मामा तू येऊन तर बघ. मला नाही बघायचंय पाऊस. नाही बघा अरे असं कसं. हा मी तुला उंच उडणारा पाऊस दाखवतो तू मला सुरसुर दाखव. या काय बोलला झालं या प्रिया काय आहे? तू सोड ना जाऊ दे. गप्पा बस. माझ्याकडे नाहीये सुरसुरी. हाय सुरसुरी नाही ए, माझ्याकडे. पम्या हा. याच्याकडे सुरसुर नाही. हा? मग काय टिकल्यांच्या जीवावर उड्या मारतोस. मामा काय बोललास? काय बोलू वरांकडे काय सुरसुऱ्या मागतोस? अं. तुला अनारसा दाखवू? अनारसा दाखवू काय? काय वाटेल ते बोलते. वाटेल ते बोलतो. तू बोलतोस ते चांगलं आणि आम्ही बोलतो वाटेल ते. तुझ्या बोलण्याला अजिबात तारतम्य नाही कळलं अरे, ना? तू तर एकदम तर्कशुद्धच बोलतोय. मी त्याच्याशी बोललो ना आपण. तोंडाला लागू नकोस माझ्या आधी तोंडाला सांगते. लागू मला नको. तुला हे काढ बोलायला एकदाचं. नाही. अरे हे काढ. हे काय आहे सारखं सारखं. ऐका ना थांबा. अस्तित्वाची लढाई आहे. अस्तित्वाची तू मध्ये बोल नको. लढाई करायला. नमस्कार मंडळी.
निराशेला खो देत मनोरंजनाचा खेळ खेळायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन. मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत आपल्या आवाजानं सगळ्यांना मंत्रमुग्ध करणारे 2 प्रसिद्ध आरजे आकांक्षा आणि आरजे ॲडी. तुम्हा दोघांचं आमच्या जत्रेत मनापासून स्वागत आहे. तुमच्याशी गप्पा मारायच्या आहेत, पण आत्ता वळणार आहोत प्रहसनांकडे. मंडळी, इन्स्पेक्टर सब इन्स्पेक्टरच्या प्रेमाच्या अध्यायात आज येणार आहे एक सरकारी ट्विस्ट. चला बघूया त्यामुळे हा अध्याय आज काय वेगळं वळण घेतोय तेच पाहायला मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल कलाकारांना. ऑल राईट, मी आरजे ॲडी तुमच्यासोबत. आणि मी छत्रपती संभाजीनगरची आरजे आकांक्षा. इकडे तुम्ही ऐकत आहात मला. 4चा चहा मराठी गाणिता या शो मध्ये जोरदार टाळ्या. सुपर. पहिलं प्रेमाचं गाणं तुम्ही आता एन्जॉय केलंय आणि जबरदस्त मराठमोळी गाणी इथूनही पुढे तुम्ही एन्जॉय करणार आहातच. क्या बाद आहे. आकांक्षा, मला विचारायचं ग, आपण प्रेम म्हणजे प्रेम असं म्हणत असतो नेहमी, पण प्रेमा व्यतिरिक्त अजून काही? म्हणजे पहिलं प्रेम, दुसरं प्रेम, तिसरं प्रेम, लव्ह ट्रायंगल वगैरे या सगळ्या गोष्टी चालल्या आहेत ना. हो, एक मत आहे माझं. असं वाटतं की आपण वरिष्ठांवर सुद्धा तेवढंच प्रेम करायला हवं. म्हणजे ब्रांच मॅनेजर आहे किंवा मोठे मॅनेजर बॉसेस आहेत त्यांच्यावर प्रेम करायला हवं की नाही? एक्झॅक्टली. आणि आता अप्रेझलचा काळ येणार आहे, त्या काळात तर करायलाच हवं म्हणते मी. क्या बात. आणि याच विषयावर तुमच्यासाठी एक लव्ह सॉन्ग थोड्याच वेळात फक्त आणि फक्त Big FM बंद वर. करा ती. ऐकत रहा बिग FM, धुन बदल के तो देखो. बंद करा. वा 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 वा. हे काय, हे जय हिंद करा. ए, जय हिंद. ही काय करताय? ए बिग FM ऐकत होतो. बिग FM ऐकताय? म्हणजे काय हो, काय तर आरजे बोलत होता माहिती आहे. हा. आणि तुम्हाला माहिती आहे, प्रेमाच्या एकदा गोष्टी सुरू झाल्या की माझ्या जीवाची अशी घालमेल होते ना, काय झालं काय सांगत काय सांगा हो. म्हणजे वरिष्ठांवर प्रेम करायला काहीच हरकत नाही असं सांगितलं होते. काय ऐकण्यासारखं काय माहिती तुम्हाला? गप्रा जरा. हा. एक मिनिट. काय रेडिओ कुठला आहे? रेडिओ आपलं इथं जप्त केलेला. अरे काय बरं आहे का नाही तुम्ही? काय? डोकं बिकं फिरलंय का काय तुमचं? काय झालं साहेब? क्राईम सीन वरचा रेडिओ आहे हो. मग? अहो, मग काय पंचनाम्यात जप्त केलेला आहे त्याच्यावर तुम्ही FM ऐकताय? हो, म्हणजे आदना म्हणतो मी बाहेर काढतो गाणी ऐकण्यासाठी. मला लई मजा होते गाणी. कुणी भरती केलंय तुम्हाला? ते म्हणजे देवाद म्हणजे करताय? नाही, सावतांच्या काळात मी नका सांगू. सावतांचं तयारी झाली का तेवढं सांगा. तयारी म्हणजे काय. फक्त फुगे दिसते ती मला. मॅडम कवा पण येते आल. ओ डोंट वरी साहेब. ओ मॅडम कधी येतात कधी जातात मला सगळं आधीच कळतं का ना. काय समजलं? कसं काय? 6-7 तुमच्या बापान ठेवला होता 6-7. डोंबल्याचा 6-7 6 सेन्स असतं इथे. होय काय ते शिक्षक म्हणतात काय. 6 नाही असलं काय म्हणत. आवरा लवकर मॅडम कवा बी येत्याल. त्या यायच्या आता आवरा पटापटा अरे, करा सगळं हे काय लवकर. चालू आहे बघा. जय हिंद मॅडम. जय हिंद मॅडम. जय हिंद. वेलकम मॅडम. मॅडम वेलकम. वेलकम मॅडम. हे काय आहे? कशासाठी? कशासाठी म्हणजे? तुमच्यासाठी. माझ्यासाठी? आज तुमचा आपल्या पोलीस चौकीतला शेवटचा दिवस आहे. बदली होती तुमची मॅडम. ज्या दिवशी मला कळलं ना तुमची बदली होणार आहे त्या दिवशी ठरवलं तुमचा सेंड ऑफ आहे ना एकदम भारी करायचा. 1 नंबर करायचा. या पोलीस स्टेशनमध्ये एवढं काम केलं, एवढी कारकीर्द आहे तुमची, म्हणलं 1 नंबर असा सल्यूटच देऊ, असा मस्त सजावट बिजावट करू. नाही कराय? मुद्दाम करताय ना? नाही मॅडम. तुम्हाला आनंद झालाय का मी सोडून जाणार आहे स्टेशन त्याचा? नाही नाही असलं काय नाही. नाही नाही, तुम्हाला आनंदच झाला असेल. जाते एकदाची, जाऊ दे, पिच्छा तरी सुटेल हिचा. तर मॅडम माझं तसं नाही आहे. माझा पिच्चाच काय, माझा आगाई कधीच सुटू शकत नाही असं वाटतंय मला. मोरे. काय मोरे लावलाय मोरे? मला काय कळतंय? मॅडम आता मला सोडून जातात म्हटल्यावर माझ्या काळजाची नुसती कलकल होते माहिती आहे. मोरे थोबाड बंद ठेवा. मी तुमच्याशी बोलत नाही आता. का कट्टी घेतोय काय माझ्याशी? एक माणूस रुसलंय जणू. काय नाही शोभत तुम्हाला? कशाला करताय
आहे हे सगळं? थोबाड बघा आरशात. जरा प्लीज, मी नाही बोलत आहे आता तुमच्याशी. आणि हे काय, हे काय आहे? मॅडम तुमच्यासाठी आहे. हे काय आहे सगळं? हे उचला, मॅडम हे उचला. काढा काढा हे सगळं, तुमचं काढा हे सगळं, काढा मॅडम 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 काढा हे सगळं, काढा हे सगळं, काढा हे सगळं. इथं सगळं टाकतो. घेऊन जा बाहेर. नाही, इथं सगळं टाकून देतो. मॅडम मॅडम जा 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 नाही, जा, जा, जा तुम्ही निघा पहिले. जातो मी. जा तुम्ही. मला आहे. काय करताय हरकत मॅडम? नाही. शेवटचा दिवस आहे म्हणून करतोय सगळं तर. ऐका ना मिस्टर, मॅडम सॉरी 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 सॉरी. ऐका ना, ऐका ना, तुम्हाला काहीच नाही वाटत आहे का मी जाणार आहे, बदली होणार आहे, काहीच होत नाही आहे का? म्हणजे आतून हे नाही होते का तुम्हाला, त्रास होत नाही आहे का? म्हणजे तुम्हाला असं एकदाही वाटत नाही आहे का की मी थांबावं? एकदा बोला ना, थांब ना ग. म्हणजे थांबा ना हो मॅडम, मला गरज आहे तुमची. थांबा ना, एकदा बोला ना. मी ना सगळं, मी बदली कॅन्सल करून टाकेन, मी आकाश पाताळ एक करीन. नाही 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 मॅडम, नाही नाही असलं काय वाटत नाही मला, असलं काय मनात पण येत नाही माझ्या. मॅडम एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या भावना माझ्या कर्तव्याच्या आड कधीच येत नाहीत. तुमच्या जागी दुसरं कुणी पण असतं तरी मी हाच निर्णय घेतला असता. निघून जाईन मी, निघून जाईन मी. फोन केला उचलणार नाही मी. मग बघा, मग ऐका ना, ऐका ना, खोटं करताय ना, खोटं करताय ना. आतून त्रास होत आहे, वरवरचा आनंद दाखवताय ना. नाही मॅडम, अरे एकदा बोला ना फक्त ना. अहो नाही, मला उलट आनंद झालाय. तुम्हाला कळणं झालंय, तुमची बदली होती आता तुमच्या जागी नवीन माणूस येण्याआधी इथं सगळा अतिरिक्त पदभार माझ्या अंगावर येणार आहे. आलं माझ्यासाठी सोन्याहून पिवळं आहे. अच्छा, हो. वा वा, ग्रेट ग्रेट. म्हणजे तुम्हाला अतिरिक्त पदभार हवा आहे तर? चला रे, चल. चला चल चल चला बडा. साफ साफ कर. चल. या या या. ऐकलं का मोरे? काय मिस्टर पृथ्वीक यांना अतिरिक्त भार हवाय. मॅडम, तुम्ही मला विचाराल ना तर तुमच्या व्यतिरिक्त मला कुठलाच भार नको आहे. नाही, मला काल रात्री मॅडम स्वप्न पडलं होतं. काय? तुम्ही ना माझ्या अशा खांद्यावर बसली होती हो, आणि आपण दोघं जण पोलीस स्टेशनमध्ये कांदा बटाटा खेळत होती. विचार करा, बोलण्याच्या आधी विचार करा. कांदे सोलून काढीन, बटाटे कुकरला लावीन, उकडवीन. तुम्हाला कळलं ना? तरी बोलताय हे कशाला आले तिकडे? आणि यांचं काय इकडे? इंटरनल गँगवाले आहेत हे, एकामेकाची डोकी फोडत होते वळसाडे. बोला पटकन. एक मिनिट मॅडम 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 एक मिनिट. याला डोळा कशाला मारतो? लगायचा. मॅडम ह्यांना ओळख तुम्ही? हा? ही बडादाडी गँगची लोक आहेत. हा, हे बघा हे मारल्या मुलं ओळखलं नाही मी. बडादाडी गँगचा ह्यो मांड्या सुपारी आहे आणि ह्यो दत्ता दुपारी आहे. दुपारी? हा, ती बाकीची अख्खी गँग आहे ना, रात्री 9 नंतर प्याला बसती. ही दुपारपासूनच लागते बेन. ऍटिट्यूड नाही आवडत मला याचा. थांबा थांबा थांबा. काय केलं रे? काय केलं तू? साहेब काय नाही केलं साहेब मी. काय नाही केलं? तेरी माँ की. मागे वा, मागे वा, मागे वा. सुनो साहेब. नाही काय काय काय? साहेब काय नाही केलं बोलतो साहेब. मला कुत्र्यासारखा बाजारात तुडवलाय साहेब. चलिया मारला माझ्या डोक्यात. कुत्र्याला लहानाचा मोठा मी केला साहेब. फक्त एका मुलीसाठी गँग बरोबर गद्दारी करतोय. तुमच्या एक मिनिट. नाही ना मॅडम, मी ह्यांना बरोबर करतो. मी बोलते ना. सॉरी मॅडम. इकडे बस. हे छोट्या बस इकडे. काय पोरीचं काय मॅटर आहे? मॅडम, मला आणि जबुनीला वेगळा करायचं आहे म्हणून माझी दुसरीकडे ट्रान्सफर करतोय हा भाई. इतकी वर्ष आपण तिथे राज केलाय, आपली जिंदगी घालवली, आणि हा भाई बोलतोय की तू खंबल पाडायला जा, आता तिकडे जाऊन काम कर. अरे मॅडम, कोणासमोर मला इथे थांबायचं मॅडम, जेबूकडे. ही कोण आहे झेबुनीसा झेबू? आपला आयटम आहे, आपला आपला लव आहे आपला तो. तेरे को 10 बार बोला है, आपल्या गँग मध्ये प्रेमाला जागा नाही. मॅडम, तुम्हाला 10 वेळा सांगितलंय आपल्या आयुष्यात प्रेमाला जागा नाही. आपल्या गँग मध्ये प्रेमाला जागा नाही. अरे तुझ्या ताप.
मरेल तो. मॅडम